नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, शेतकरी आणि ग्रामीण भागातील तरुणासाठी मोठी बातमी आलेली आहे. पशुपालनातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागात पशुधनावर आधारित व्यवसायाला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे. या योजनेअंतर्गत पशुपालन व्यवसाय उभा करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार आर्थिक सहाय्य अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र मित्रांनो, फक्त योजना आहे म्हणून प्रत्येकाला आपोआप अनुदान मिळणार नाही. लाभासाठी शासनाचे ठरलेल्या पात्रता किंवा प्रकल्पाचे निकष आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक आणि पशुपालनातून व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते. सर्वप्रथम योजनेची अधिकृत जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया जाहीर झाली आहे का हे तपासून घ्या. त्यानंतर पात्रता, प्रकल्पाचा प्रकार, अनुदानाचे प्रमाण, स्वतःचा हिस्सा, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत याची माहिती सुद्धा घ्यावी लागेल. एक महत्त्वाची सूचना अशी आहे, सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही जाहिरातीवर लगेच विश्वास ठेवू नका. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी माहितीच अंतिम समजा. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवर या योजनेचे अधिकृत दस्तावेज उपलब्ध झालेले आहेत. जर तुम्हाला या योजनेची पात्रता किंवा अनुदान मिळणार, कोणती जनावरे घेता येणार, कागदपत्रे कोणकोणती लागतात आणि अर्ज नेमका कुठे करायचा, ही संपूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 पशुपालनासाठी मोठी संधी आणि नवीन जाहिरात आलेली आहे. पशुपालनातून व्यवसाय करा, सरकारची मोठी योजना, अनुदान, व्यवसायाची संधी अशी या योजनेअंतर्गत माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, खाली लिंक देत आहे मी वेबसाईटची, त्याच्यावरती